पृथ्वीनं सूर्याभोवती प्रदक्षिणा घातल्यामुळं आपल्याला दिवस आणि रात्रीचा खेळ बघायला मिळतो। त्याचप्रमाणे प्राचीन काळातील ठराविक चालीरीती विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा प्रकट होत असतात असंच वाटतं। फार लांब कशाला, साधं कपड्यांचंच उदाहरण घ्या ना। आजकाल यंगिस्तान जमातीच्या वस्त्रांची फॅशन पाहिली की आपण आदिम काळात तर नाही ना असाच भास होतो। विवाहाचं देखील त्याच पठडीतलं उदाहरण आहे। पुराण काळातील विवाहाचे 8 प्रकार सांगा असं विचारलं तर कित्येकांची अवस्था हाताची घडी आणि तोंडावर बोट अशीच होईल। मात्र आश्चर्याची बाब म्हणजे त्यातील बहुतांशी प्रकार आज समाज मान्यता मिळालेले आहेत। धावपळीच्या कालावधीत त्याकडे लक्ष देण्यास आपल्याला वेळ नाही। लिव्ह इन रिलेशनशिपचा मुद्दा तर काही वर्षांपासून चर्चेला जातोय। मात्र पुराण काळात त्या पद्धतीने विवाह झाल्याचे उल्लेख असल्याचं सांगितलं तर अनेकांचा विश्वासच बसणार नाही। अशाच काही आधुनिक काळातील पुराणकालीन विवाहाविषयी आपण आज माहिती घेऊया। नमस्कार, मी श्रावणी चरडकर, तुम्ही पाहताय सत्यवेद। आपला देश हा वैविध्यतेने नटलेला आहे। साहजिकच प्रत्येक प्रांतानुसार चालीरीती देखील नानाविध प्रकारच्या आहेत। प्रत्येक प्रांतानुसार विवाहाच्या देखील विविध पद्धती आहेत। पुराणकालीन कालावधी लक्षात घेतला असता विविध स्मृतींमध्ये विवाहाचे 8 प्रकार सांगितले। ते त्या काळी प्रामुख्याने प्रचलित होते। रामायण, महाभारत व त्यापूर्वी देखील या पद्धतीनेच विवाह होत होते। मराठीतील ख्यातनाम कवी केशवसूत यांनी तुतारी कवितेतून जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडत ऐक्या ठाई ठाका, सावध ऐक्या पुढल्या हाका असा संदेश दिला असला तरी आपल्या परंपरावादी समाजानं नवीन विवाहाचे काही प्रकार स्वीकारलेत। यामध्ये सत्यशोधकी विवाह, आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह, पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीच्या वतीनं शास्त्रीय दृष्ट्या आवश्यक तेवढाच वैदिक विधी करून आणि त्याचा अर्थ सांगून करण्यात येणारा विवाह यांचा समावेश होता। आपण आपल्या आजूबाजूला असंख्य विवाह होताना पाहतो आणि त्याला आधुनिक काळाशी सुसंगत नाव देतो, परंतु त्यातील बहुतांशी विवाह हे पूर्वीपासूनच चालत आलेले आहेत। आपण त्याचे केवळ कालानुरूप नामकरण केलेले आहे हे लक्षात घेण्यास कोणाला वेळ आहे? विविध प्रकारात सर्वाधिक चर्चेला जाणारा विवाह म्हणजे राक्षस विवाह। आपल्याला जी युवती पसंत पडली आहे तिला पळवून नेणे आणि तिच्याशी लग्न करणे या प्रकाराला राक्षस विवाह असं म्हणतात। काही वेळा पळून जाण्यास मुलीची संमती असते तर काही प्रकरणात तिला पळवून आणण्यात येतं। दोघांची संमती असेल आणि त्यांना काही कारणास्तव पळून जाऊन विवाह करायला लागला तर त्यालाच आधुनिक काळात लव्ह मॅरेज असं म्हणतात। काही वेळा वर अथवा वधूच्या घरून लग्नाला मान्यता नसेल तर दोघे जण पळून जाऊन लग्न करतात, तर दिवसेंदिवस जातीची बंधनं तुटत चालल्यामुळं बहुतांशी घरातून या प्रकारच्या राक्षस विवाहाला मान्यता मिळते। साहजिकच त्यांचा विधिवत विवाह पार पडतो, परंतु इतिहासात डोकावला असता हा प्रकार काही आदिम जाती जमातींमध्ये प्रतीक रूपात दिसून येतो। प्राचीन भारतात क्षत्रिय जमातीत राक्षस विवाह म्हणजे पुरुषाने मुलगी पळवून आणून तिच्याशी विवाहबद्ध होणं हा समाजमान्य प्रकार होता। उदाहरणार्थ कृष्णानं रुक्मिणीशी अशा प्रकारे विवाह केला होता। म बाळशास्त्री हरदास यांच्या भारतीय जीवनादर्श या ग्रंथात रुक्मिणीचं मनोगत नमूद करण्यात आलंय। याचा मूळ उल्लेख श्रीमद भागवतात आढळतो। त्यामध्ये रुक्मिणी म्हणते, राजे लोक मला शिशुपालाला द्यावयाचे असे ठरवून व त्यासाठी आपली धनुष्य उचलून सिद्ध असता श्रीकृष्णाने त्या अजिंक्य समजलेल्या योद्ध्यांच्या मस्तकावर पाय देऊन सिंह जसा मेंढ्यांच्या कळपातून आपला भाग घेऊन जातो त्याप्रमाणे मला हरण करून नेलं। या घटनेत रुक्मिणीची पळून जाण्यास मान्यता होती। याच्या बरोबर विरुद्ध उदाहरण म्हणजे महाभारत कालीन भीष्म यांचं देता येईल।
भीष्माचे वडील राजे शंतनू यांना द्वितीय पत्नीपासून चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे 2 पुत्र होते. त्यापैकी चित्रांगद हा मारला गेला आणि अल्पवयीन विचित्रवीर्याला भीष्मांनी गादीवर बसवलं. साहजिकच विचित्रवीर्यासाठी मुलींचा शोध सुरू झाला. त्यावेळी भीष्मांना काशी नगरीच्या राजाला 3 उपवर मुली असल्याचं कळलं. वास्तविक काशी राजानं स्वयंवर योजलं होतं, मात्र भीष्मांनी स्वयंवर होण्यापूर्वीच तिथं जाऊन 3ही मुलींना रथात घातलं आणि त्यांना सर्व राजांना युद्धात पराभूत करून सर्वांसमक्ष पळवून आणलं. हा देखील राक्षस विवाहच. आपण केवळ श्रीकृष्ण चरित्राचा अभ्यास केला तरी पुराण काळात सांगितलेल्या बहुतांश विवाहाचा अंगीकार श्रीकृष्णानं केल्याचं दिसून येईल. श्रीकृष्णाच्या अनेक राण्या होत्या. त्यांच्या विवाहाचा अभ्यास केल्यास ही बाब अधोरेखित होते. श्रीमद भागवतात याचे उल्लेख सापडतात. मित्रविंदा हिचा मामेभाऊ म्हणजे श्रीकृष्ण. मित्रविंदेचं मन पहिल्यापासूनच श्रीकृष्णावरती आसक्त होतं. त्यामुळेच तिच्या वडिलांनी प्रचंड सैन्य आणि अनेक दासी हे श्रीकृष्णाला देऊन मित्रविंदेचा विवाह श्रीकृष्णाशी लावून दिला. संत अथवा ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेल्या श्रीकृष्णाशी मित्रविंदेने विवाह केल्यानं त्याला दैवविवाह असं म्हणतात. सध्या दैवविवाहाच्या नावाखाली स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्या काहींनी विकृत चाळे सुरू केलेत. त्याची वर्णनं आपण प्रसार माध्यमातून वाचतोच. सामान्य जन चाळ्यांना बाबागिरी या नावानं ओळखतात आणि हल्ली सन्मार्गाने चालणारी संत माणसांची संख्या देखील कमी होत चालली आहे. सौंदर्यवती अशी ओळख असणाऱ्या सत्या नावाच्या राजकुमारीचा देखील श्रीकृष्णाशी प्रजापत्य पद्धतीने म्हणजेच तिच्या सहमतीशिवाय विवाह झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या काही प्रकरणात या प्रकारचे विवाह होतात, मात्र ते दीर्घकाळ टिकत नाहीत. त्याचे पर्यवसान घटस्फोटामध्ये होते. पाल्याच्या इच्छेचा विचार न करता केवळ पालकांच्या इच्छेनुसार करण्यात आलेले विवाह पुष्कळदा मोडतात. पूर्वीच्या काळी मात्र तसं नव्हतं. जरी सहमतीशिवाय विवाह झालेला असला तरी विवाह झाल्यानंतर पती हाच परमेश्वर असं मानून वाटचाल करण्याची पद्धत होती. सत्या आणि श्रीकृष्ण यांचा विवाह स्वयंवर पद्धतीनं झाला होता. अत्यंत बलवान, तापट आणि धारदार शिंगांच्या 7 बैलांना यमसदनी पाठवणाऱ्याला सत्या देण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं होतं. म्हणजेच सत्याच्या मनाचा जराही विचार करण्यात आलेला नव्हता असं म्हणण्यास जाग आहे. अर्थात जो शक्तिमान असेल आणि जो अट उत्तीर्ण करेल त्याला सत्याने वरमाला अर्पण करायची हे आधीच ठरलं होतं. श्रीकृष्णानं त्या 7 बैलांचा निपात केला आणि सत्यानं मागचा पुढचा कुठलाही विचार न करता श्रीकृष्णाला वरमाला अर्पण केली आणि सत्या श्रीकृष्णाची झाली. विवाह झाल्यानंतर सत्याहीनं मला श्रीकृष्णाची सेवा नित्य घडावी असं म्हटलंय. त्यामुळं हा विवाह कोणत्या प्रकारचा याबाबत साशंकता आहे. अर्थात त्या काळी राजघराण्यात स्वयंवराचीच प्रथा प्रचलित होती. राम सीतेचा विवाह देखील स्वयंवर पद्धतीनंच झाला होता. असो तर सत्यभामा, भद्रा, जांबवंती आदींशी देखील श्रीकृष्णानं प्रजापत्य पद्धतीनंच विवाह केलाय. प्राचीन हिंदू धर्मशास्त्राने मान्य समजलेला गांधर्व विवाह हा मुक्त प्रणय राधनाचाच आविष्कार आहे. पुराण काळात याची अनेक उदाहरणं सापडतात. गांधर्व विवाह म्हणजे सामान्य जनतेची बंधनं झुगारून देऊन कोणतेही विधी न करता केलेला विवाह म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. मात्र या प्रकारे करण्यात आलेले विवाह हे फार काळ टिकत नसल्याची लोकभावना होती आणि आहे. मत्स्यगंधेशी प्रणय राधना करून पराशर ऋषींनी तिच्याशी समागम केल्याचं उदाहरण आढळतं. दुष्यंतानं शकुंतलेशी केलेली प्रणय राधना, शंतनूंनी गंगेशी केलेली मनधरणी अशा काही प्रमुख घटना सांगता येते. द्रविड, गोंड आदी जमातीत अद्यापही तरुणींचे मुक्त संबंध असतात. आदिमातेला जवळ असलेल्या मुंडा किंवा वारली जमातीत विवाह आधीच लैंगिक संबंध सुरू होतात. म्हणजे थोडक्यात काही काळ का होईना ते लिव्ह इन मध्ये राहतात.
सध्या या प्रकारच्या विवाहाला न्यायालयानं मान्यता दिली आहे, मात्र आज देखील या प्रकारचे विवाह अल्पजीवी ठरत असल्याचं दिसतंय. शिवपुराणात शंखचूड आणि तुळस यांची कथा आहे. यामध्ये शंखचूड आणि तुळस यांचा गांधर्व पद्धतीनं विवाह झाल्याचा दाखला, तुळशीचं लग्न एक समीक्षा या ग्रंथात आह साळुंखे देतात. बुद्ध काळात कुरुवंशीय उदयन वत्सराज हा या देशाचा राजा होता. अवंती नरेश चंडप्रद्योत यांच्याशी संघर्ष होऊनही त्यानं त्याच्या वासवदत्ता किंवा वासुलदत्ता नावाच्या मुलीशी लग्न केलं. यांच्या प्रणय कथेवर अनेक संस्कृत नाटकं लिहिली गेली. हा देखील विवाह गांधर्व विवाहच असल्याची माहिती मिळते. सध्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे उपक्रम जोरात साजरे केले जातात. विविध संप्रदायातील इच्छुक वरवधूंचे विवाह एकाच मांडवात लावण्यात येतात. यामुळे खर्चाची बचत होते. मात्र सामुदायिक विवाह सोहळ्याचा प्रारंभ कोठून झाला याचा अभ्यास केला असता राम सीता विवाहाकडे जावं लागतं. निमी राजाच्या वंशात जन्मलेला विदेहाचा राजा जनक याची कन्या म्हणजे सीता. तिचा विवाह स्वयंवराच्या पद्धतीनं जनक राजानं थाटामाटात केला. मात्र त्याच मांडवात उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी यांचा विवाह लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत यांच्याशी लावण्यात आला होता. त्यामुळं तो एक प्रकारे सामुदायिक विवाह सोहळाच होता. मात्र त्यावेळी एकाच कुटुंबातील कन्यांचे विवाह एकाच कुटुंबातील वरांशी योजलं होतं. सध्या सामुदायिक विवाहाची संकल्पना व्यापक झाली असल्याची बघायला मिळते. पुराण काळात आर्ष आणि असुर हा विवाह प्रचलित होता. याचा अर्थ नियोजित वधूच्या पालकांना तिचे मूल्य देऊन म्हणजे पैसे किंवा गाय देऊन तिच्याशी विवाह करणे. या प्रथेचे पुन्हा पुनरुज्जीवन होत असल्याचं बघायला मिळतंय. सध्या अनेक मुलांना विवाहाकरिता मुली मिळत नसल्यामुळं काही संप्रदायातील नियोजित वर अन्य राज्यात जाऊन विवाह योग्य मुलींना विकत आणत असल्याची चर्चा सतत कानावर पडत असते. त्यामध्ये निश्चित सत्य आहे. मात्र हे विवाह देखील टिकतील याची शाश्वती नाही. कारण आमचे पैसे वाया गेले, पैसेही गेले आणि मुलगीही गेली असे हताश उद्गार अनेक वेळा आपल्या कानावर पडतात. पूर्वीच्या काळी विश्वास नावाची गोष्ट अस्तित्वात होती. मात्र आजकाल तशी स्थिती राहिलेली नाही. मध्यंतरी विवाहाकरिता पालकांना योग्य रक्कम देऊन आणलेल्या मुली काही महिन्यानंतर विवाह मोडून पुन्हा घरी गेल्याचं चित्र बघायला मिळतं. या प्रकाराला काही जण ब्लॅकमेलिंगची देखील उपमा देतात. लोकसाहित्याच्या अभ्यासिका तारा भवाळकर यांनी लिहिलेल्या लोकसंचित या ग्रंथात मुंडा, वारली या जातीत होणाऱ्या आर्ष विवाहाची माहिती सापडते. ज्या जमातीत वधूमूल्य जबर असतं, उदाहरणार्थ मुंडा, वारली, त्या जमातीत तरुणांची लग्न होणं कठीण जातं. वधूमूल्य न देता आलेल्या वराला काही वर्ष सासूरवाडीला राहून कष्टाची कामं करून आपली कमाई सासऱ्याच्या हवाली करून वधूमूल्य चुकतं करावं लागतं. आदिवासी प्रदेशात सुधारलेले लोक, सावकार याचा गैरफायदा घेतात. मग त्यासाठी काही जमातीत पळवाटाही काढतात. स्त्री पुरुष लिव्ह इन मध्ये म्हणजे एकत्र राहतात, प्रपंच करतात आणि पैसे साचले की लग्न करतात. त्यामुळे आजोबाचे लग्न आणि नातवाचे लग्न केव्हा केव्हा एकाच मांडवात लागते. तसेच त्या काळचा ब्राह्मविवाह म्हणजे सध्याचं अरेंज मॅरेज या नावानं प्रचलित आहे. वरवधूंचे योग्य वय झाल्यावर दोन्ही बाजूकडील पालकांच्या संमतीने विधिवत करण्यात आलेले विवाह हल्ली मोठ्या प्रमाणात झालेले बघायला मिळतात. पुराण काळातील दोन विवाह सध्या अस्तंगत झालेले आहेत. बहुपतिकत्व आणि बहुपत्नीकत्व. एकाच स्त्रीचा दोन किंवा अधिक पुरुषांशी झालेला विवाह म्हणजे बहुपतिकत्व. पहिला पती मृत झाल्यानंतर दुसऱ्या पुरुषाशी विवाह केला किंवा दुसऱ्या पतीशी घटस्फोट घेऊन तिसऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला तर त्यास बहुपतिकत्व म्हणता येणार नाही. बहुपतिकत्वाच्या रूढीत स्त्रीच्या अनेक पतींचे अस्तित्व आणि त्यांच्या तिच्यावरील नवरेपणाचा अधिकार यांचा अंतर्भाव होता. स्त्रीचे सर्व पती एकाच कुटुंबातील असू शकतात.
ते एकमेकांचे बंधू असू शकतात किंवा एकमेकांशी कोणतेही नातेसंबंध नसणारे पुरुष देखील तिचे पती असू शकतात. महाभारतातील द्रौपदीचा 5 पांडवांशी झालेला विवाह हे बहुपतिकत्वाचं एक महत्त्वाचं उदाहरण मानलं जातं. या विवाहाच्या संदर्भात अनुकूल आणि प्रतिकूल अशी दोन्ही मतं वाचायला मिळतात. परंतु एवढं एक उदाहरण सोडलं तर बहुपतिकत्व म्हणता येईल अशी घटना भारतीय वाङ्मयात फारशी कुठं आढळून येत नाही. केरळमधील नायर, इरवन, निलगिरी या पर्वतांच्या सान्निध्यात राहणारी तोडा, कोटा, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील डेहराडून जिल्ह्यात राहणारी खस या जमातींमध्ये बहुपतिकत्वाची प्रथा होती. ती बंद होत चाललीये. वरीलपैकी खस, इरवन, तोडा, कोटा या जमातींमध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धती असून नायर जमातच फक्त मातृसत्ताक पद्धती असणारी आहे. खस, इरवन, कोटा या जमाती बांधविक बहुपतिकत्व असणार आहेत. म्हणजे या जमातीत स्त्रीचे सर्व पती हे एकमेकांचे सख्खे भाऊ असतात. स्त्रीचा विवाह तिच्या पतींपैकी ज्येष्ठ भाऊ जो असेल त्याच्याशी होतो. त्यावेळी सर्व धाकटे भाऊ त्याच्या शेजारी बसलेले असतात. ज्येष्ठ भावाची पत्नी सर्वांचीच पत्नी समजली जाते. पहिली स्त्री निपुत्रिक ठरली किंवा काही कारणानं दुसरी स्त्री करण्याचा प्रसंग आला तर पुन्हा ज्येष्ठ भावाचाच विवाह होतो आणि ती देखील सर्वांचीच पत्नी मानली जाते. अनेक भाऊ मिळून एका स्त्रीशी विवाहबद्ध होत असले आणि सर्वांचाच तिच्यावरती लैंगिक हक्क असला तरी जन्माला येणाऱ्या अपत्याचे पितृत्व ज्येष्ठ भावाकडेच असते. बहुपतिकत्व असणारी दुसरी जमात ही नायर जमात होय. नंपुतिरी ब्राह्मण कुळातील मुलांशी नायर मुलींचे अनुलोम पद्धतीनं विवाह होत. काही वेळा ही विवाह बंधने अत्यंत शिथिल अशा स्वरूपाची असत. नंपुतिरी ब्राह्मण ही जमात पितृसत्ताक पद्धती असणारी आहे आणि कुटुंबातील केवळ वडील मुलालाच स्वजातीय मुलीशी वैदिक पद्धतीनं विवाह करण्याचा अधिकार मान्य करणारी अशी जमात होती. इतर भावांना वैदिक पद्धतीने विवाह करण्यास बंदी असल्यामुळं स्वजातीय मुलींशी विवाह करता येत नव्हता. म्हणून इतर भाऊ नायर या नंपुतिरीच्या तुलनेत कनिष्ठ समजल्या गेलेल्या जातीतील मुलींशी संबंध ठेवू लागले. नायर जमातीत आता मात्र बहुपतिकत्व राहिलेलं नाही. भारत या आशियाई देशामध्ये 20व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंतही एका पुरुषाने अनेक स्त्रिया करण्याची पद्धत होती. इस्लामने 4 स्त्रिया करण्याची परवानगी विधिवत पूर्वीपासूनच दिलेली आहे. सध्या न्यायालयाने हस्तक्षेप करून केवळ 3 तलाक पद्धतीला प्रतिबंध घातलाय. त्यामुळे ती बाब न्यायप्रविष्ट आहे. भारतात ऋग्वेद काळापासून एक विवाह पद्धती आदर्श मानली गेली असली तरी प्रत्यक्षात मात्र काही वर्गात बहुपत्निकत्व असलेलं दिसतं. आपण जर राजे रजवाड्यांचा इतिहास पाहिला तर त्या काळी राजांना एकापेक्षा अधिक राण्या असत. त्यात पुन्हा पट्टराणी वेगळी असे. म्हणजेच राजघराण्यात अनेक स्त्रिया करण्याची पद्धत होती. शतप्रत ब्राह्मणात राजाच्या 4 स्त्रियांचा उल्लेख आलेला आहे. महिषी म्हणजे प्रमुख पत्नी, परित्यक्ता म्हणजे सोडून दिलेली, वावाता म्हणजे आवडती आणि पालागली म्हणजे कनिष्ठ जातीत जन्माला आलेली कन्या. यापैकी परित्यक्ता ही तर सोडून दिलेली स्त्री आहे. पालागली म्हणजे कनिष्ठ जातीत असल्यामुळं धर्मकार्यात सहभागी होण्याचा तिला अधिकार नसे. क्षत्रिय घराण्यांमध्येच अनेक स्त्रियांशी विवाह केले जात असं नाही, तर ब्राह्मणांमध्ये देखील अनेक लग्ने करण्याची काही उदाहरणं बघायला मिळतात. याज्ञवल्क्यांना 2 स्त्रिया असल्याचा उल्लेख आहे. स्मृतिकारांनी मात्र एक विवाह आदर्श ठरवलेला आहे. भारतीय लोकसभेने 1955 साली संमत केलेल्या हिंदू विवाह कायद्यानुसार बहुपत्निकत्व आणि बहुपतिकत्व यांच्यावर बंदी घालण्यात आली असल्यामुळं या दोन्ही विवाह प्रकाराला हिंदू धर्मात पूर्ण विराम मिळालेला आहे. सध्या पैशाचं युवतीच्या मानसिक दुर्बलतेचा फायदा उठवून तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करणं आणि तिच्याशी विवाह करणं हा प्रकार हद्दपार झालेला आहे. पुराण काळात म्हटली जाणारी मंगलाष्टके असोत,
प्राचीन काळापासून प्रचलित असणाऱ्या धवळे या मंगलगीत प्रकारातील आता लगीन घटका आल्या, बंदवाल्या साविध रेहा, पाटील कारभारी साविध रेहा हे गीत असो किंवा सध्या बहुतांशी लग्नात म्हटलं जाणारं तदेव लग्नम सुदिनं तदेव, ताराबलम चंद्रबलम तदेव, विद्याबलम दैवबलम तदेव हा मंत्र असो, गीत मंगलाष्टकांचे प्रकार जरी विविध असले तरी भविष्य काळात देखील नवीन विवाह रीतींबरोबरच पुराणकालीन विवाह परंपरा अशीच सुरू राहील हे नक्की. हा विषय तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सत्यवेद YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.